तुम्ही ज्या काळात पेटीवादनाला सुरुवात केली त्या काळामध्ये पेटीवादनाला फारशी प्रतिष्ठा नव्हती, किंबहुना साथीच्या कलावंतालाच प्रतिष्ठा नव्हती. अशा काळामध्ये आपल्या बरोबर इतरांच्या कोणाचं पेटीवादन आपण ऐकलं आणि त्याचा काही आपल्यावर प्रभाव पडला का? प्रभाव मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ते जनार्दन बोरकर म्हणून कीर्तनाला साथ करायचे. त्यांची बसण्याची स्टाईल वगैरे, आता जो नखरा त्यांच्या बसणार अभिनय म्हणतो, जो अभिनय माझ्याकडे नाही आहे तर तो त्यांच्याकडे होता, देखणे होते आणि ते मला भावलं एक. आणि त्यावेळी नाव ऐकून होतो गोविंदराव टेंबे नावाचे कोणतरी महाराष्ट्रात आहेत आणि एक नंबरचे हार्मोनियम वादक आहेत, तर त्यांचं नाव ऐकलं होतं. पण मला ही ओढ लागली नवदुर्गेच्या देवळात आणि तिनंच सगळे हे करून घेतले, अजूनही माझी श्रद्धा आहे. त्या नवदुर्गेनं तुम्हाला एक प्रकारे आशीर्वाद दिलात आणि तुम्ही मग पंडित भीमसेन जोशी असेल, जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर या सगळ्यांना साथ केली. या प्रत्येक गायकाचा बाज वेगळा, घराणं वेगळं, सादरीकरणाची शैली वेगळी, त्यांची तब्येत वेगळी. हे सगळं असताना त्यांच्या बरोबर साथ करताना तुमच्या वादनामध्ये काही फरक करावा लागला तुम्हाला? आता फरक करावा लागतो. प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते. भीमसेनजींची स्टाईल किराणा गायकी, परत त्यांचे स्वतःचं काही त्याच्यामध्ये मिश्रण, खूप घराण्याचं एकत्रीकरण केलं होतं भीमसेनजींनी, तर त्यांच्या अंगाने जावं लागायचं. आता मल्लिकार्जुन मनसुरांच्या बरोबर त्यांच्या अंगाने जावं लागायचं. त्यांची वेगळी पद्धत होती. आता छोटा गंधर्व गायचे त्यांच्याप्रमाणे असं वाटलं पाहिजे साथ संगत करताना. तिथे आपली काही नको आहे, आपली विद्वत्ता किंवा आपली काय दाखवायची जरूर नाहीये. तिथे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा, वाह वाह, असं पाहिजे की लोकांना वाटलं अरे काय हो गाणंच आहे हो, असं वाटलं पाहिजे. असे मला साथीदार ऐकायला मिळाले. केशवराव कांबळे ऑर्गन वादक होते, त्यांची संगत मी ऐकली आणि असं वाटलं अरे काय म्हटलंय, गातायत का वाचताय, काय चाललंय काय, इतकं एक रूप. आणि ते आदर्श मला मिळाल्यामुळे मी काहीतरी करू शकलो, घडलो. छोटा गंधर्वांना आपण अनेक काळ साथ केली, पंडित भीमसेन जोशींना साथ केली. यांच्या काही आठवणी आहेत? कारण आता ही माणसं उरली नाहीत, किंवा आजच्या पिढीला त्यांच्याविषयी कळावं म्हणून मी हा तुम्हाला प्रश्न विचारतोय की आपण इतक्या दिग्गजांबरोबर वाजवलेलं आहे की बहुधा मला वाटतं अलम हिंदुस्थानात तुमच्यासारखा संवादिनी वादक आज नाही की ज्याला इतकी प्रचंड मोठ्या परंपरेची जाण आहे. म्हणून तुम्हाला प्रश्न आहे की त्यांच्या काय आठवणी आहेत, त्यांच्या स्वभावाच्या, त्यांच्या गायनाच्या, काय सांगाल? वा, चांगला प्रश्न आहे. छोटा गंधर्व अबोल माणूस, एरवी कमी बोलणारा, म्हणजे एक कल्ली म्हणा तुम्ही. स्वतः बसलेलं असायचे विचार करत, चिंतन मनन सारखं सुरू. गाण्याचं आम्हाला वाटायचं हा काय माणूस आहे, एकल कोंडा, पण तसं नव्हतं. त्यांचं सुरू असायचं. छोटा गंधर्व मैफिलीला सुद्धा चांगले गायचे, चांगले म्हणजे शास्त्रीय संगीतात अधिकारी अशी व्यक्ती होती. तुमच्या पिढीने प्रचंड मोठा संगीत रंगभूमीचा एक सुवर्ण काळ पाहिला. हो, त्याच्यामध्ये छोटा गंधर्व, प्रसाद सावकार, राम मराठे, किंवा त्याच्या आधीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी बालगंधर्वांपासून ते केशवराव भोसले, दीनानाथ मंगेशकर, प्रचंड मोठी माणसं. पूर्वीच्या काळामध्ये देखील आपल्याकडे पंडित जितेंद्र अभिषेकी असे अनेक दिग्गज संगीतकार होऊन गेले की ज्यांनी मराठी नाट्य संगीताची पालखी प्रचंड मोठ्या ताकदीनं पुढे नेली. परंतु आज हे मराठी संगीत नाटक आम्हाला कुठे दिसत नाही. म्हणजे राहुल देशपांडे सुद्धा गायला बसतात तेव्हा त्यांना फरमाईश होते ती नाट्यपदांची. शौनक जेव्हा गायला बसतात तेव्हा फरमाईश होते ती नाट्यपदांची. परंतु ती नाट्यपद ज्या नाटकात आहेत ते संगीत नाटक मात्र आज आम्हाला कुठे दिसत नाही, त्याला प्रेक्षक नाही. बरोबर. कधी ऊर्जितावस्था येईल, ही अवस्था याचं कारण काय? कारण एकच झालं, एक तर त्या काळी करमणूक नव्हती. आता बघा, बालगंधर्व ज्या काळात होते त्या काळात ना सिनेमा होता, टेलिव्हिजन तर नव्हतंच, फक्त ग्रामोफोन तबकडी, ग्रामोफोनची रेकॉर्ड 70 चावीनं फिरवायचा आमच्या आजोबांकडे होती. हा, ते करमणुकीचं साधन. तो ग्रामोफोन सुद्धा
सावकार किंवा असे मोठमोठे लोकांच्या घरी असायचा. सर्वसाधारण लोकांना ऐपत नव्हती घ्यायची. त्यामुळं करमणूक म्हणजे काय तर कीर्तन, भजन आणि आपलं हे नाटक सुद्धा परवडणारं नव्हतं हो. त्यावेळेला पहिलं तिकीट 5 रुपये असायचं. 5 रुपये म्हणजे झाले काय त्यावेळी, कारण सोनं म्हणे 15 रुपये तोळा त्यावेळी. आता 15 रुपये तोळा सोनं तर 5 रुपये तिकीट पहिलं ते परवडणारं नाही. मग शेवटी पीठ म्हणून असायचं. खुर्च्यामध्ये पीठ आणि ओटा असा का 3 प्रकार. तर शेवट तिकीट 10 का 6 मी पाहिलेलं 1947 साली. तर 6 तिकीट काढून लोक आपले बसायचे आणि तिथपर्यंत लोकांना ऐकू जायचं. स्पीकर नव्हते, काही नाही, लाऊडस्पीकर नव्हते, माईक नव्हते. नानासाहेब फाटक, छोटा गंधर्व, हिराबाईंचं गाणं सुद्धा पार तिथपर्यंत शेवटपर्यंत ऐकू जायचं, कारण सगळी शांतता असायची. झालं, लोक तल्लीनतेने ऐकायचे, कारण करमणूकच दुसरी नाही. ही करमणूक एकदा ऐकली की 15 दिवस, प्राणांच्या सर्व शक्ती कर्णांच्या ठाई एकवटून श्रोते ऐकतायत अशी परिस्थिती होती. हो हो. आज ते नाही झालंय. आज काय झालंय, सगळे मिळाले आपल्याला. सिनेमा आला, सिनेमानंतर मग टेलिव्हिजन आलं, इंटरनेट आलं, मोबाईलवरची एंटरटेनमेंट आली. सगळं आता घरात बसल्या उठायचीच नाही हो. कोण जाणार तर बुकिंग करा, मध्ये जा, लाईन लावा, हे करा, जरूर नाही, बसल्या. त्याच्यामुळे हे नाटकाचं वगैरे हे कमी झालं असं मला वाटतं. बरं, नाटकात गेल्यावर गाणं कळतं असे सगळेच लोक नसतात. ज्यांना सीन सिनेरी आवडते, ज्यांना वेगवेगळे काय चमत्कृती आवडते, ट्रिक सीन आवडतात, सिनेमात दिसतात, नाटकात तसे दिसत नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.